बिबट्याचा प्रश्न हा गंभीर मुळातच आहेतच आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न राज्यकर्ते म्हणून फॉरेस्ट विभाग म्हणून एक ठोस पावलं उचललेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय लवलेश आला नाही पाहिजे या मताचा मी आहे. जेव्हा शरददादा सोनवणे ते उपोषणाला बसले त्याच्या एक दिवस आधी ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले होते त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात पोलीस विभाग, फॉरेस्ट विभाग आणि कलेक्टर विभागाशी चर्चा होऊन आपण एक 8 दिवसामध्ये समन्वयाचा मार्ग काढायचा आणि त्यानंतर कलेक्टरकडे बसून त्याच्यातून आपल्याला कसं मार्ग काढतील ठरलं होतं. त्या दरम्यान मी जरा बाहेरगावी गेलो होतो माझ्या कुटुंबासमेत, पण त्याचा ते काहीतरी धागा पकडून ते उपोषणाला बसले. वास्तविक पाहता महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारचा एक घटक पक्ष या नात्याने शरददादांनी आपल्या नेत्यांकडे मागणी करायला पाहिजे होती. आपले पालकमंत्री अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्यावर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, लोकांच्या हितासाठी आंदोलन केलं. त्यामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण सहभागी झालो. त्यांच्या तब्येतीची मला अधिकची काळजी असल्यामुळं मी अजितदादांकडे वेळ मागितली. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी पण आम्ही दादांकडे वेळ मागितली आणि त्या मीटिंगला 5वा दिवस उपोषणाचा असतानासुद्धा ते अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये मीटिंगला उपस्थित राहिले. त्या मीटिंगमध्ये जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जी काय आता पुणे जिल्ह्याची DPCची मीटिंग होईल त्या DPCच्या मीटिंगमध्ये असे बऱ्याचशा सामुग्री बिबट निवारणासाठी देण्यासाठी त्यांनी वेगळं बजेटिंग करणार आहे. त्याचबरोबर जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जे जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड येते त्याला बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र असं कलेक्टर आता यंदाच्या DPCमध्ये ते जाहीरसुद्धा करणार आहे. त्याची मागणी आम्ही केली आणि दादांनी त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बिबट्याची वाढती संख्या पाहता वन विभागाचे सचिव आणि अजितदादांबरोबर आमची चर्चा झाल्यानंतर बिबट हा वन्य प्राणी आहे, तो जंगलातच त्याचं वास्तव्य राहायला पाहिजे, पण तो मानवी वस्तीमध्ये आलेला आहे. त्याची नवीन जी प्रजनन झालेली आहे ती मानवी वस्तीत आपल्या शेतामध्ये झालेली असल्यामुळं त्याच्या आता ड्यू टू शॉर्ट ऑफ प्रे म्हणजे भक्षक कमी आहे त्याच्या अभावी तो आता माणसांवर हल्ले करू लागलेला आहे आणि हे निश्चितच मनुष्याला अत्यंत धोक्याची लक्षण आहे. म्हणून मानवी वस्तीमध्ये जिथं जिथं आता बिबटे आढळून येतील ते सर्व सरसकट पकडणे आणि ते पकडून शेजारच्या जंगलात न सोडता इतर ठिकाणी जिथं नॅशनल फॉरेस्ट्स असतील, जिथं मोठी झू असतील, देशामध्ये ॲनिमल एक्सचेंजच्या प्रोग्रॅममधून ते तिथं पाठवायचे असं त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. आणि म्हणून हे जर बिबटे सरसकट पकडायचे असतील तर SLPF म्हणजे स्पेशल लेपर्ड प्रोटेक्ट फोर्स असं जसं STPF जसं टायगरचं आहे चंद्रपूरच्या साईडला, तसं अधिकचं फोर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून PCCFच्या माध्यमातून 30 जणांची तुकडी आपले हे जुन्नर वन विभागासाठी देण्याचं ठरलेलं आहे. कारण फॉरेस्टचे जे आत्ता RFOs असतील, वनरक्षक असतील, वनपाल असतील, त्यांना बिबट्याच्या व्यतिरिक्त पण इतर खूप कामं असतात आणि म्हणून स्पेशली बिबट्याच्या नियंत्रणासाठी डिप्लॉय करण्यासाठी त्याची स्पेशल फोर्स असली पाहिजे. याच्याकरता तो निर्णय झाला. त्याची स्पेशल फोर्सची टीम पण आता PCCFच्या मान्यतेने यंदा हे अधिवेशनामध्ये किंवा अजितदादांच्या किंवा मंत्र्यांच्या स्तरावर त्याची पदनिर्मिती मान्यता करून तोपर्यंत इथं देण्याचं काम होणार आहे. तोपर्यंत जुन्नर वन विभागामध्ये तब्बल फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून 300 व्हॉलेंटियर्स निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी सुमोटू आवाहन केलं की ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा जे मदत करू इच्छितात अशा तरुणाला इन्व्हॉल्व करून त्यांना ट्रेनिंग देऊन आपण कसं करू शकतो
त्याच्याकरता ते 300 व्हॉलंटियर्सची टीम काही प्रमाणामध्ये तयार झालेली आहे. त्यांना पण काहीतरी नॉमिनल मानधन मिळण्यात यावं असं फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण प्रस्ताव केलेला आहे. त्याचबरोबर जे हॉटस्पॉट्स आहेत, विशेषतः आत्ताचा हॉटस्पॉट्स हा येडगाव धरण आणि येडगाव धरणाची कुकडी नदी ह्या परिसरामध्ये दिसून आलं आहे की जिथं जास्त प्रमाणाचे अटॅक झालेले आहेत. आणि शिरूर तालुक्यामधले काही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी खूप अटॅक झाले होते. तर त्यांनी पिंपरखेड आणि नगदवाडी इथं बेस कॅम्प्स करण्याचं ठरवले. काही प्रमाणामध्ये त्यांनी तयारीसुद्धा चालू केलेली आहे. त्या बेस कॅम्प्समुळं त्या हॉटस्पॉट्सच्या जवळील लोकांना लगेच क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजे जलद गतीने जर एखादी घटना घडली तर तिथले फॉरेस्टचे अधिकारी पोचले पाहिजे आणि तिथं आपल्याला बिबट्या पकडण्यासाठी लोकांना ट्रेनिंग देऊन बंदोबस्त केलं पाहिजे. त्याचबरोबर जिथं जिथं बिबट्याची सायटिंग होईल तिथं अधिक गतीने फॉरेस्ट डिपार्टमेंट आता काम करते. 150 पिंजरे जुन्नर वन विभागाकडे आहे. आता काल परवाच 30 पिंजऱ्यांचा लॉट आला आहे. 150 अधिकच्या पिंजऱ्यांचं पैसे देऊन त्याचे ऑर्डरसुद्धा दिलेत. येत्या 1-1.5 महिन्यामध्ये 300 पिंजऱ्यांचे आपला जो टार्गेट होता तो निश्चित प्रकारे पूर्ण केला जाईल. अजूनही जुन्नर वन विभागाचे अंडर किंवा पुणे जिल्ह्याच्या अंडर किंवा इतर ठिकाणचे जे काही पिंजरे असतील ते आपण इकडं पुल केलेले आहेत तिकडचे पिंजरे. आणि म्हणून काही थोड्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची संख्या थोडीशी वाढलेली आहे. आणि म्हणून दिसेल तिथं पिंजऱ्या लावणे, ते बिबट्या पकडणे याच्याकरता त्या मीटिंगमध्ये ठरलं होतं. त्याच्यानुसार तो ॲक्शन आता फोर्समधून ते झालेलं आहे. आणि त्याकरता आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं गरजेच्या असतील किंवा ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून फॉरेस्ट विभाग असेल किंवा तिथले नागरिक असतील, आपल्या सर्वांच्या सहभागीने हा प्रश्न आपल्याला सोडावा तो लागणार आहेत. आणि त्याच्याकरता सरकार असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी नात्याने किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आजीमाजी असतील किंवा तालुक्यामध्ये प्रामुख्याने काम करतात, आपण एकत्रितपणे त्याला सामोरे जाऊन हे केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा त्याचा राजकीय इश्यू कुणी करता कामा नये असं ह्या मताचं मी आहे. ठीक आहे, जर सरकार कमी पडलं, लोकप्रतिनिधी म्हणून मी कमी पडलो तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला निश्चित प्रकारे आहेत. पण मीटिंगमध्ये असं झालं ना असं झालं नाही त्याच्यामुळं आम्ही 7 दिवसात हे करू. आता त्या मीटिंगमध्ये गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीत पण सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. 25 जूनपर्यंत फॉरेस्टचे सचिव जे काय प्रकार घडला त्याची पुराव्यानिशी चौकशीचा अहवाल गव्हर्नमेंटकडे सादर करणार आहे. त्या चौकशीच्या अहवालाच्या अधीन राहून किंवा त्यानंतर गव्हर्नमेंट आणि ते ठरवणार आहे की ते गुन्ह्याचं काय करायचं. पण तरी मी सुद्धा त्या सेक्रेटरीकडे अशी मागणी केली की असं गृहीत धरा की ती समजा घटना घडली असेल किंवा त्या अहवालामध्ये तुमचं तसं आलंच, पण तरी आपल्याला लोकांना मदत करायची आहे आणि मदतीच्या भावनेने आपल्याला पुढं जायचं आहे. आता गुन्हा हा ऑलरेडी दाखल झालेला आहे. गुन्हा जर मागे घ्यायचा असेल तर त्याला काहीतरी कायदेशीर प्रक्रिया आहे. ती कायदेशीर प्रक्रिया मार्ग काढत असताना आपल्याला अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून त्याच्यामधून मार्ग काढून तो पुढे गेला पाहिजे, तर त्याच्यातून मार्ग निघेल. याच्यातून आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण जर काही करायला लागलो तर याला फाटे फुटत राहतील. बिचारे आपले शेतकरी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते नाहक अडकतील. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.